मगाशी पडळकर साहेब होते, म्हटलं बरोबर आहे की 10 वर्ष केंद्रामध्ये राहणारे आपले जाणते राजे आपल्या मंगळवेळ्याला या संपूर्ण दुष्काळ भागाला पाणी आणू शकले असते का? मग तुमच्या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्ष या राज्याच्या जाणत्या राजाच्या मागे आपण धावत राहिलो. आपले पदार्थ काय पडले? शेवटी देवेंद्रजींना मुख्यमंत्री व्हावं लागलं, रणजित निंबाळकरला खासदार व्हावं लागलं. त्या तुमच्या आता भागातला मध्ये पाण्याचा प्रश्न आता त्या ठिकाणी सुटला. आता पाणी पुढच्या काळात तुम्हाला मिळणार आहे. अमुता बरोबर काय, बारामती तालुक्यामध्ये निम्मा तालुका दुष्काळी आहे. गुंजवणी प्रकल्प आहे. ते गुंजवणी प्रकल्पाचं माझं 2 ते 3 हजार कोटी मला माहित आहे, मला आठवलं नाहीये. ते गुंजवणी प्रकल्प पूर्ण करून त्या निम्म्या तालुक्याला पाणी देण्याचं काम आता देवेंद्रजी करणार आहे. माझ्या माध्यमातून जनसंवाद मंत्री म्हणून एक मला मुद्दा सांगतो. आपल्या स्वतःच्या तालुक्याला ते पाणी देऊ शकले नाही. तुम्हाला मंगळवेढा देणार आहे, माळशिरस देणार आहे, सोलापूरला देणार आहे. उजनीचा कालवा किती वर्ष उभा आहे? पाहिला उजनीचा कालवा? नाही पाहिला अजून. त्याला पाणी देतो तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आलं का भाषण करायचं? आता तुम्हाला पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसतात. अनेक वर्ष या सगळ्या सत्तेचा वापर स्वतः करता करायचा, राज्यातल्या जनतेला झुलत ठेवायचं. आज त्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरे गावामध्ये फिरतात. मी तुम्हाला जाब विचारणार आलेलो आहे, देवेंद्रजींना जाब विचारणार आहे. का जाब विचारणार? 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना राज्याच्या जनतेला काही देऊ शकणार नाही. मला उपस्थित जनतेला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेंच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपलं काही पदर पडलं का? नाही म्हणून हो म्हणा, नाही म्हणा. मग अशा पक्षाचं नेतृत्व करणारे त्यांचे जे नेते आहेत त्यांचं ऐकून तुम्ही लोकसभेला चुका केल्या, त्यांचं ऐकून तुम्ही विधानसभेला चुका केल्या, तरी आम्ही ते मनात ठेवलं नाही. मला माननीय देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यांनी मला सांगितलं लोकांना चुका करायच्या केल्या असतील, पण आपला धर्म सोडायचा नाही. आपण लोकांना कबूल केलेलं आहे, रणजित सिंहना कबूल केलेलं आहे, राम सातपुतेनं कबूल केलेलं आहे. आपण पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हे त्यांनी सांगितलं.